नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. ठाण्यामध्ये गतिमंद मुलीच्या वेदना असह्य, आई आणि आजीने गुंगीचं औषध देऊन मुलीला संपवलं. सिमेंट मिक्सर मधून अवैध मद्याची वाहतूक, 66,29,000चे 595 खोके ठाण्यामध्ये जप्त. मंत्रालयामध्ये आंदोलकाने थेट सुरक्षा जाळीवरती मारली उडी, आंदोलन करताना पोलिसांनी केली अटक. आणि पुण्यात नीलम गोऱ्हे यांच्यावरती संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक. आता पाहूया सविस्तर वृत्त. ठाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली. आपल्या गतिमंद मुलीच्या वेदना असह्य झाल्यामुळे त्या मुलीला आपल्या जन्मदात्या आईने आणि सांभाळणाऱ्या आजीने गुंगीचं औषध देऊन तिचा खून केल्याची घटना घडलेली आहे. ठाण्यामधून ही खळबळजनक घटना समोर आली. ठाण्यामधील जगताप चाळ परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलंय. यशस्वी पवार असं मृत मुलीचं नाव असून तिचं वय 17 होतं. आई आणि आजी तिचा सांभाळ करत होत्या. यशस्वी जन्मताच अपंग आणि गतिमंद होती. गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक यातना देखील होत होत्या. मुलीच्या या यातना न बघवल्यामुळे तिची आई स्नेहल पवार आणि आजी सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन तिला ठार मारले. त्यानंतर यशस्वीचा मृतदेह हा गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन हिने पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी मुलीची आई स्नेहल पवार आणि आजी सुरेखा महागडे यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आजी सुरेखा हिला अटक केली असून मुलीची आई अद्याप फरार आहे. ठाण्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय. गोव्यामधील विदेशी दारू ठाण्यामध्ये एका मिक्सर ट्रक मधून वाहतूक करत होती आणि ह्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ठाण्यामधील उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केल्यामुळे आता सर्वत्र खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांनी ही मोठी कारवाई करत गोव्यामधील 595 विदेशी दारूचे बॉक्स जप्त केलेत. या कारवाईमध्ये 66.39 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. वाहन चालकाला देखील अटक करण्यात आली. माहितीच्या आधारे 25 फेब्रुवारी रोजी सीबीडी बेलापूर परिसरामध्ये हा सापळा रचण्यात आला होता. रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास संशयित MH48 AG 6526 क्रमांकाचा आयशर कंपनीचा 10 चाकी सिमेंट मिक्सर वाहनाची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये गोव्यातील बनावटीचे मद्य आढळले. राज्यामधील अवैध मद्य वाहतुकीवरती आता उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई होत असल्यामुळे दारू तस्करांमध्ये मोठी खळबळ माजली. मुळात या वाहतुकीमधून 66,29,000चे 595 खोके जप्त करण्यात आता ठाण्यामधील उत्पादन शुल्क विभागाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भरारी पथकाला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रक मधून सिमेंट मिक्सरच्या ट्रक मधून अशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती कळाली होती. त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील 1-2 दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली, माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये DY पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये 600 बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले. तर यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि 600 बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत. मंत्रालयामध्ये आंदोलन करणाऱ्यांच्या अनेक बातम्या, अनेक घटना आपण पाहिलेत. मात्र आज देखील मंत्रालयामध्ये एकाने अनोखं आंदोलन केलंय. हे आंदोलन करत असताना त्याने मंत्रालयामधील सुरक्षा जाळीवरती उडी घेत आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिलाय. मंत्रालयामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. मंत्रालयामधील तैनात असलेली सुरक्षा भेदून हा आंदोलनकर्ता मंत्रालयामध्ये पोहोचला. या आंदोलकाने थेट सुरक्षा जाळीवरती उडी टाकली. त्यानंतर मंत्रालय परिसरामध्ये एकच खळबळ माजली. आंदोलकाने सुरक्षा जाळीवरती उडी मारल्यानंतर पोलिसांनी धाव घेत सुरक्षा जाळीवरील आंदोलकाला ताब्यात घेतले. मंत्रालयामध्ये तरुणाने कोणत्या कारणासाठी आंदोलन केलं त्याबद्दल अधिक माहिती समोर आली नाही. मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आता वर्तवली जाते. सध्या चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यावेळेला मालवणमधील एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने भारत विरोधी घोषणा दिल्या. यावरती आता मालवणमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी थेट
बुलडोजर चालवून त्याचं घर आणि व्यवसायाचं अनधिकृत ठिकाण हे जमीनदोस्त करण्याचे नगरपालिकेला आदेश दिले आणि त्यानुसार मोठी कारवाई देखील झाल्याचं पाहायला मिळालं. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर विजय मिळवला आणि त्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच मालवणमधील आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. त्याची तीव्र पडसाद आता दिवसभर मालवणमध्ये उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेची तात्काळ दखल घेत आमदार निलेश राणे यांनी परप्रांतीय भंगारवाल्यांच्या वस्तीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे पत्र मालवण नगरपालिका प्रशासनाला दिले आणि काही तासातच या बांधकामावरती बुलडोजर फिरवण्यात आला. सदरचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील मुस्लिम भंगार व्यावसायिक, त्याची पत्नी आणि मुला याला पोलिसांनी पकडलं असून त्यांच्यावरती आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मालवणमध्ये संध्याकाळी 9:15च्या सुमारास सचिन बोराडकर नावाचे व्यक्ती होते. त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला होता. नंतर त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असता त्याच्या घरच्यांनी देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्या समोर केली. त्याच्या अनुषंगाने आपण मालवण पोलीस स्टेशनला 23 नंबर CR दाखल केलेला 196-197 देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे, 2 आरोपी हे सज्ञान आहेत. दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे. त्याच्यानंतर संबंधित जो आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने एकूण खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे. खालापूर पोलीस ठाणे हद्दीमधील 3 डान्स बार वरती आता स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केल्याचं समोर आले. रायगडमधील खालापूर या ठिकाणी असलेल्या खालापूर हद्दीमधील 3 डान्स बार वरती स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेने ही कारवाई केली. या कारवाईअंती डान्स बार वरील बारबाला तसेच काही ग्राहक आणि बारमधील कामगार यांना देखील ताब्यात घेण्यात आले. ही सदरची कारवाई पोलीस रायगड जिल्हा अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेले आहेत. त्यामध्ये समुद्र बार, स्वागत बार आणि पूनम बार या 3 ठिकाणी छापे टाकले. तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते. तर यामध्ये 3 बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण 78 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खालापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कोकणामध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि ह्या ऑपरेशन टायगरला आता कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गट ऍक्टिव्ह होत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणामधील राजापूरमधील ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि ह्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राजापूरचा दौरा करणार आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचं राजापूर मतदारसंघामध्ये आमदार म्हणून स्वागतच करतो असं मत किरण सामंत यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. मी आमदार झाल्यापासून दर आठवड्याला मतदारसंघामधील हायवेची पाहणी करतो. दर 15 दिवसांनी पाहणी करतो आणि दर 7 दिवसांनी या संदर्भात बैठक घेतो. त्या दर वेळीच्या कार्यक्रमाने ही बैठक मी घेतली. आज राजन साळवी सुद्धा पक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मतदारसंघामध्ये आले. त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही उपस्थित होता. खेळीमेळीचं वातावरण शिवसेनेमध्ये दिसतंय. राजन साळवी साहेबांनी 13 तारीखला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थित, पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई ठाण्याला प्रवेश केला. त्याच्यानंतर ते आज पहिल्यांदाच मतदारसंघात आले. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. भविष्यामध्ये आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे, हा संदेश लोकांपर्यंत जाणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. ज्या पद्धतीनं टायगरचा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला, पूर्ण राजापूरमधून उद्धव ठाकरे गटाची संदेश समर्थक होते ते खालसा आलेले पाहायला मिळाले. तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी 1 तारखेला संजय राऊतांचा दौरा होतोय, काय सांगाल? माननीय संजय राऊत साहेब हे ज्येष्ठ शिवसेना उभाटाचे नेते आहेत. त्यांचं लांजा राजापूर संगमेश्वरचा आमदार म्हणून ही मतदारसंघामध्ये स्वागत करतो. नीलम गोरे यांनी
साहित्य संमेलनामध्ये जे ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्यावरती खरमरीत शब्दामध्ये टीका केली। मात्र संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आता शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता पुण्यामधील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या विरोधात आज मोठं आंदोलन केलं। नीलम गोऱ्हे यांच्यावरती संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी, त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला। पुण्यामधील टिळक चौकामध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या आंदोलनामध्ये संजय राऊत यांच्या विरोधामध्ये मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली। संजय राऊतांनी 2 दिवसापूर्वी उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त नीलमताई गोऱ्हेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे। रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं, अशाच पद्धतीने 1-2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे। मला काही दिवस मी पूर्वीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे, मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे। माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला, काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यासारखं पद असन हे मिळवण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी द्यावं लागायचं। त्यामुळे हे अंडे पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे। काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका, परंतु जे काही बोललेलं आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे। भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले त्याला आम्ही कदापित शिवसेना पक्ष या ठिकाणी तोंडाला काळं फासून त्याला फिरून देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।